jungle. मिरजेतील बंद असलेले वानलेस हॉस्पिटल पूर्वत सुरू करू. सांगलीतील शेरी नाल्याचा प्रश्न 100% सोडणार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. ख्रिश्चन अल्पसंख्याक आणि सर्व घटकातील लोकांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या विकासासाठी निधी कोणत्याही परिस्थितीत कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही राष्ट्रवादीच्या अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली. मिरजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे बोलत होते. यावेळी मंत्री मकरंद पाटील, माजी मंत्री खासदार संजय काका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार इद्रिस नाईकवाडी, राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार उपस्थित होते. मिरज ही आरोग्य पंढरी असून आरोग्य सेवेचा मोठा वारसा मिरजेला आहे. त्यामुळे मिरजेतील बंद असलेले वानलेस हॉस्पिटल पूर्वत सुरू करू, असे सांगून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुढे म्हणाले, सांगलीतील शेरी नाल्याचा प्रश्न 100% मी सोडणार आहे, असेही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले. माझ्या मिरज शहरामध्ये प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मध्ये ख्रिश्चन समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि या समाजाच्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रश्नांच्या निराकरणाच्या करता काय आपल्याला करता येईल, त्यामध्ये आपल्याला कुठले महत्त्वाचे निर्णय घेता येतील. मित्रांनो, मी का सांगतोय, आज सरकारमध्ये मी अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री म्हणून काम करतोय. नेमकं ते खातं माझ्याकडे आलेलं असल्यामुळं अर्थमंत्री म्हणून त्या खात्याला कसा अधिकचा निधी देता येईल हे उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये मी जरूर बघीन. हे मिरज शहरातील वेलनेस हॉस्पिटल, ज्याला मिशन हॉस्पिटलच्या नावाने ओळखलं जायचं, हे अनेक वर्षापासून बंद आहे. वास्तविक या हॉस्पिटलसाठी जर गोरगरिबांच्यावर उपचार करण्याचं काम हे हॉस्पिटल करत होतं. मी आज तुम्हाला सांगतो की हे हॉस्पिटल सुरू करण्याच्या करता वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री आपले हसन मुश्रीफ आहेत, आपल्याच कोल्हापूरचे आहेत, आपल्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत आणि त्यामुळं त्यांना देखील मी त्या पद्धतीनं सूचना करेन. माझे बाकीचे पण सगळे सहकारी त्या बाबतीमध्ये लक्ष त्या ठिकाणी घालतील. मत उद्याच्या 15 तारखेला पॅनल टू पॅनल, हा जवळचा हा लांबचा असा भेदभाव करू नका. तुम्ही अनेकांना संधी देऊन बघितलं. एकदा आजमबाईच्या लेकाला मी काल तिकीट देत होतो, आदल्या दिवशीपर्यंत, म्हणजे माझा आजमबाई काहीतला सॉरी मला वाटलं, एक मिनिट रे, अरे थांब, मला वाटलं आजमबाई म्हणजे पानसर आहे आमचा तिकडचा. ठीक आहे, अरे मुस्लिम समाजाकडेच लक्ष देणारे, मुस्लिम समाजातच आजमबाई मोडतो. काळजी करू नको. सभा अशी काय होत नसते. ही सभा सोडतील आणि तेवढंच दाखवतील कसा हा मुलगा मोडत होता. जरा शांत घे. आपण सगळेजण एका परिवारातले. मी तुला नाराज करणार नाही, तुझ्या मंड्याला नाराज करणार नाही.